खरं म्हणजे हे सध्याचं सरकार हे लुटारूंचं सरकार झालेलं आहे का, असा प्रश्न एके वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर होता. पण आता मात्र कालच्या घटनेनंतर सिद्ध झालेलं आहे की सत्तेचा दुरुपयोग करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना सत्तेमध्ये असलेल्या प्रत्येकजण हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली भूमी लुबाडायचं काम करतायत, लुटायचं काम करतायत. आणि त्या अनुषंगाने पक्षप्रमुख आपली भूमिका तर मांडतीलच, पण एक मात्र नक्कीच की कालचं जे घबाड उघड केलेलं आहे ते हे सत्तेतले असलेले तिघेजण आहेत, हेच एकमेकाच्या उरावर बसून हे असे एकमेकाच्या भानगडी बाहेर काढायला लागलेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष, देवाभाऊ हे शिंदे गटाच्या भानगडी बाहेर काढतायत, शिंदे गट अजित पवार गटाच्या भानगडी बाहेर काढतायत. आणि ह्या दोघांच्या भानगडी उजेडात आल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताबडतोब त्याला स्थगिती देत आहेत आणि इन्क्वायरी कमिशन बसवत आहेत, चौकशी आयोग बसवत आहेत. त्यामुळे कालसुद्धा ज्या तत्परतेने देवाभाऊंनी जमीन घोटाळ्याची दखल घेतली आणि चौकशी समिती नियुक्त केलेली आहे, त्यामुळे दिसून येते की हे जे नक्कीच कालचं जे गौड बंगाल आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा जमीन घोटाळा आणि महसूल बुडवण्याचं धारिष्ट्य यापूर्वीसुद्धा बँका ज्यांनी लुटल्या त्या बँकावाल्याने सुद्धा केलं नाही. एवढं मोठं धारिष्ट्य ह्या महसूल खात्याच्या माध्यमातून ते केलं गेलेलं आहे आणि ते सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या घरातूनच केलं गेलेलं आहे. आणि एक नक्की की आता यापूर्वी असं म्हटलं जात होतं की घरामध्ये जे काय व्यवहार होते ते एकमेकाला विचारून केले जात होते. काल पण अजित पवारांनी सांगितलेलं आहे की झालेल्या व्यवहाराबद्दल आपल्याला काडीची कल्पना नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एवढा मोठा घोटाळा होत असताना त्याची काडीचीसुद्धा कल्पना नसावी, याचा अर्थ आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली आहे का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना बळी दिलं गेलेलं आहे, पण करता करविता जो आहे तो हात मोकळे करून उजेडात फिरतोय. करता करविता जो आहे, जी कंपनी जी आहे ह्या घोटाळ्यातली मुख्य सूत्रधार, त्या कंपनीच्या संचालकांवर तर आरोपपत्र दाखल व्हायलाच पाहिजे. मग त्यामुळे पार्थ पवार असतील किंवा आणखी कोण असतील, पण घोटाळा झाला हे सिद्ध झालेलं आहे. मग ते काय सरकारी अधिकाऱ्यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी घोटाळा केला असं नाही आहे. ज्या सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सब रजिस्ट्रारकडून फक्त नॉमिनल 500 रुपये स्टॅम्प ड्युटी ना एवढी भरून घेतलेली आहे ती, त्या अधिकाऱ्यांना फक्त आता फासावर लटकवायचं आणि करणाऱ्यांना मात्र बिनधास्त सोडून द्यायचं, हा अजब न्याय आहे.